नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सरमायास या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, का आता सीईटी एक्झामचा रिझल्ट आता लवकरच लागणार आहे मित्रांनो। त्या संदर्भामध्ये पूर्ण अपडेट आलेली आहे का कुठल्या सीईटी एक्झामचा, कारण तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपसाठी तुम्ही परीक्षा दिली असेल, वेगवेगळ्या कोर्सेससाठी तुम्ही परीक्षा दिली असेल, मग त्यांचा रिझल्ट कुठल्या कोर्सेसचा म्हणजे कुठल्या सीईटी एक्झामचा रिझल्ट कधी लागणार आहे मित्रांनो, याची पूर्ण अपडेट आली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कारण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मिळत असणार आहे। तर बघा मित्रांनो, आता का सीईटी रिझल्ट बघा, सीईटी निकालांचा पुढील आठवड्यामध्ये धडाका म्हणजेच काय, आता काय एवढ्या आठवड्यामध्ये पूर्णपणे निकाल लागून जाणार आहे। बघा मित्रांनो, पुढे बघा काय सांगितलंय का 8 अभ्यासक्रमांचा प्रवेश परीक्षांचे निकाल होणार जाहीर। बघा काय का 8 अभ्यासक्रम म्हणजे 8 कोर्सेस जे असतील, वेगवेगळे 8 कोर्सेस असतील, त्यांचा पूर्णपणे मित्रांनो निकाल लागणार आहे। आता संदर्भामध्ये आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये आता बघायचे। बघा मित्रांनो काय सांगितले, तर 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागलेले आहे। बघा मित्रांनो, निकाल लागल्यानंतर बघा तुम्ही सीईटीचे एक्झाम रिझल्टची वाट बघताय। त्यानंतर बघा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी यापूर्वी सीईटी परीक्षा पार पडल्या असून अनेक परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत। पुढील आठवड्यात 10 जून पासून सीईटी परीक्षांच्या निकालाचा धडाका सुरू होणार आहे। बघा मित्रांनो, म्हणजेच काय का आता जे पण कोर्सेस आहे त्यामध्ये प्रत्येक कोर्सचा निकाल हा 10 जून पासून सुरू होणार आहे। बघा मित्रांनो, किती 10 जून पासून तुमचा जो कोर्सचा निकाल आहे तो 10 जून पासून चालू होणार आहे, आणि त्यामध्ये तुम्ही कुठली सीईटी एक्झाम दिलेली त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे तुम्हाला पूर्ण तारीख सोबत वेळेसोबत तुम्हाला मी डिटेलमध्ये देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। पुढे बघा, शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 करता विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशासाठी मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सीईटी परीक्षा पार पडत आहेत, बरोबर आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, पुढे काय सांगितले का वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकूण 22 सीईटी परीक्षांचे आयोजन सीईटी सेल तर्फे केले होते। म्हणजेच काय मित्रांनो, बघा का एकूण 22 सीईटीच्या ज्या एक्झाम होत्या का वेगवेगळ्या कोर्सेससाठी एकूण 22 सीईटीच्या एक्झाम सीईटी सेलने आयोजित केल्या होत्या। त्यामध्ये बघा यापैकी 10 पैकी अधिक सीईटी परीक्षांचे निकाल यापूर्वी जाहीर झालेले, म्हणजे यामध्ये जे 10 कोर्सेस होते, 10 सीईटी होते, त्याचे निकाल हा अगोदरच लावून दिले। बघा मित्रांनो, आता राहिलेल्या एकूण 12 सीईटी बघा सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या एमएसटी सीईटी यासह अन्य काही सीईटी परीक्षांचा निकालाची विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा लागू नाही का, म्हणजे यामध्ये जे एमएसटी सीईटी आहे त्यानंतर अन्य कोर्सेस आहे का त्याची वाट बघताय। बघा त्यानंतर बघा, प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करायला सोपे व्हावे या उद्देशाने सीईटी सेलने निकालांच्या संभाव्य तारखा घोषणा केली आहे। त्यानुसार आता पुढील आठवड्यापासून निकालाचा धडाका सुरू होणार आहे, म्हणजे तुमचा जो प्रवेश असेल म्हणजे ॲडमिशन प्रोसेस असेल पटकन व्हावा, कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा म्हणून लवकरच आता तुमचा रिझल्ट लावणार आहे। आता पुढे डिटेलमध्ये तारखा तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा मित्रांनो, पुढे बघा का पदव्युत्तर प्रवेशाकडे लक्ष, इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झालेला असल्याने पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशाचा मार्ग देखील मोकळा झालाय। मात्र राज्यातील अनेक विद्यापीठांकडून पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल जाहीर केलेले नाही। अशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पदवीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। कारण मित्रांनो लक्षात घ्या, पदव्युत्तर म्हणजेच काय का तुमचा जो एखादी डिग्री असेल त्याचा फायनल इयरचा जो कोर्स आहे, समजा आपण बीएससी घेतला तर समजा किंवा बीए घेतला तर टीवाय असेल, तर त्याचा रिझल्ट अजून युनिव्हर्सिटीने लागलेला नाही। मग त्याच्यामुळे काय होऊ शकतो का फर्स्ट इयरच्या मुलाला ॲडमिशन घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात, त्यामुळे त्यांचा रिझल्ट लागणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, का आता डिटेलमध्ये आता आपण बघणार आहे का याच्यामध्ये कुठकुठल्या कोर्सेस आहे म्हणजे कुठकुठले सीईटी आहे का त्यांचा निकाल कुठल्या तारखेला लागणार आहे। बघा मित्रांनो, आता याने संभाव्य तारखा दिल्या बघा, एमएसटी सीईटी 10 जून त्या 12 जूनपर्यंत लागू शकतो मित्रांनो। त्यानंतर बघा का बीए किंवा बीएससी बीएड सीईटी, बीएडची जी असे सीईटी त्याचा 12 जूनपर्यंत, त्यानंतर बीएचएमसीटी सीईटी 11 जूनपर्यंत, त्यानंतर पुढे बघा त्यानंतर मित्रांनो बघा की नर्सिंग सीईटी 16 जूनला लागू शकते। बघा मित्रांनो, त्यानंतर LLB 5 वर्ष सीईटी 16 जूनला, त्यानंतर BBA BCA सीईटी 17 जूनला। मित्रांनो बघा अशा प्रकारच्या तारखा दिलेल्या आहे आणि या तारखेला तुमचा रिझल्ट लागून जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती सीईटी संदर्भामध्ये, आणि याच्यामध्ये जर कुठला बदल झाला, अजून कुठले अपडेट आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जाईल। तर त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करून द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर
असे काही विद्यार्थी असतील आपल्याकडं का आता 12वी सायन्सला जर विद्यार्थी नवीन बॅचेस असतील तर त्या 12वी सायन्सचं मॅथ्स आहे म्हणजे 12वी सायन्सचं गणित आहे मराठी भाषेमधून आपल्या चॅनलवरती सुरू होणार आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आता लवकरच आपले ऑनलाईन लेक्चर चालू होणार आहे। 10वीचे आणि 12वीचे पूर्णपणे मराठीमध्ये गणिताचे लेक्चर आपल्या चॅनलवरती सुरू होणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती नक्की शेअर करा। भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये।